आज आपण कटोरी ब्लाऊज फुग्याच्या बाहीचं साधं सिंपल गोल गळ्याचं ब्लाऊज शिवणार आहोत। पहिले आपण कटोरीचे टक्स मारून घेतले। 1.5 इंच रुंदी आणि 2.25 इंचाची उंची घेऊन प्रथम टक्स मारले। त्यानंतर आपण साइड जोडून घेऊ। साइड जोडून झाल्यानंतर आपण चेक करून घ्यायचं आहे की आपली कटोरी बरोबर आहे का। थोडासा जर खाली कोपरा आला तर तो क्रॉस पट्टीच्या आकारामध्ये त्याला कट करून घ्यायचा आणि मग नंतर त्याला क्रॉस पट्टी आपण जोडून घेऊ। क्रॉस पट्टी जोडताना समोर थोडंसं 1/2 इंच अर्धा इंचाचं टोक सोडून द्यायचं आणि मग नंतर त्याला क्रॉस पट्टी जोडायची। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर शिवलं जाईल अशा पद्धतीने मी ब्लाऊज सांगत आहे। अशा पद्धतीने जर ब्लाऊज शिवलं तर 40-50 मिनिटात आरामशीर ब्लाऊज होतं। त्यानंतर आपण कमरेच्या पट्ट्या, क्रॉस पट्टीच्या पट्ट्या, कमरेच्या पट्ट्या जॉईन करून घेऊ आणि काचपट्टी, बटन पट्टी पण कट करून घेऊ। आता ही काच पट्टी लावून घेत आहे। त्याला दाब टीप देऊन घेऊ आणि फोल्ड करून घेऊ। ती झाल्यानंतर दुसऱ्या साईडला आपण बटन पट्टी जोडून घेऊ। बटन पट्टी ही कॉटनची आणि ब्लाऊज पीसच्या कपड्याची दोघींची जर केली तर सफाई पण येते आणि ती टिकायला चांगली टिकते। दोघी साइड बरोबर आहे का नाही हे चेक करून घ्यायचे। आता कमरेला आपण टक्स मारून घेऊ। कमरेला टक्स मारल्यानंतर कंबरपट्टी जॉईन करून घेऊ। कंबरपट्टी जॉईन करताना खालील भाग हा तिरकट जर आला तर त्याला सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचे आणि फिनिशिंगसाठी चारही बंधे सारखे आहे का नाही हे चेक करून घ्यायचं। त्यानंतर आपण कंबरपट्टी जोडून घेऊ। अशा पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप ब्लाऊज शिवायला घेतलं तर अजिबात तुम्हाला वेळ लागणार नाही। कमी वेळामध्ये अगदी सुंदर असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवलं जाईल। बघू शकता तुम्ही माझं ब्लाऊज अर्ध्या तासात कंप्लीट झालेलं आहे। शोल्डर जोडून घेऊ। आणि शोल्डर जोडल्यानंतर गळा चेक करून घ्यायचा आहे। कमी जास्त जर गळा झाला, मी अशा पद्धतीने गळा चेक करून घेते आणि कमी जास्त झालेला गळा नंतर फिनिशिंगमध्ये कट करून घेते। गळपट्ट्या 1 इंचाच्या कापून घेऊ। तिरप्या गळपट्ट्या कापल्यानंतर त्याचे टोकं सरळ कट करून जोडून घेऊ। आता गळा जोडून घेऊ। गळ्याला
गोलाकार ठिकाणी थोडासा ताण देऊन गळपट्टी जोडावी. एका हाताने गळपट्टी ओढावी आणि खालच्या हाताने ब्लाऊज सरकावं, म्हणजे ब्लाऊज उतरत नाही. व्यवस्थित गळपट्टी गोलाकारामध्ये छानपैकी लागली जाते. मला थोडंसं कमी जास्त वाटलं म्हणून मी चेक करून घेतले एकदा. नवीन जर गळपट्टी लावणाऱ्या असल्या तर खालचे पंधे सुटतात, म्हणून आधी आपण फोल्डिंगची एक स्टिच करून घेणार आहे आणि मग नंतर गोट पायपिंग करणार आहोत. अशी पायपिंग एकदम सफाईदार आणि गोलाकार टपोरी अशी येते. अगदी साधं सिंपल गोल गळ्याचं ब्लाऊज आहे हे, आणि याला स्लीव्ज मात्र पफ स्लीव्ज, फुग्याची स्लीव्ज केलेली आहे. अशा पद्धतीने आपला गळा तयार करून झाला. गळा तयार झाल्याबरोबर मी लगेच इथं हुकाच्या पट्टीला मशीनचेच आय करून घेणार आहे. याच्याने आपला वेळही वाचतो आणि ही हुकाची पट्टी, हे हुक आय चांगलेही होतात. बघू शकता आपलं किती सफाईदार असं छान ब्लाऊज रेडी झालेलं आहे. आता यानंतर आपण अस्तीन तयार करून घेऊ. याला अस्तीन फुग्याची लावायची आहे. ही 7 इंचाची अस्तीन आहे. तयार करून ही 5 इंचाची येणार आहे. उलट सुलट कपड्यासाठी याच्यावर खुणा करून घ्यायच्या आणि आपली जेवढे फुग्यासाठी कापड आहे तेवढ्या कपड्याच्या आपण चुन्या मारून घेऊ. एकाच दिशेने दोघीकडं चुन्या मारायच्या आहे. बघा किती सुंदर असा गोल पफ गोपीबाही आपली आज झालेली आहे तयार. दुसरी पण बाही आपण त्याच पद्धतीने चुन्या मारून तयार करून घेऊ. दुसरी पण अस्तीन आपली त्याच पद्धतीने तयार करून झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा पफ तयार झालेला आहे. आता आपण शोल्डरला बाही जोडून घेऊ. आधी शोल्डर चेक करून घ्यायचं. कमी जास्त असलं तर ते तेवढं कट करून टाकायचं. सेंटरला खूण करून अस्तीन जोडायची. कमी जास्त जर झाली तर एखाद दोन चुनी टाकून घ्यायची आणि पूर्ण बाही जोडून घ्यायची.
काय करते का ताऊ? ए ताऊ बंद कर रे, तुला आवाज येते. दुसरी बाही पण आपण त्याच पद्धतीने जोडून घेतली. डबल टिप मारून घेतली. आता ह्या ब्लाऊज पीससाठी सुंदर गोटापट्टी आलेली आहे. त्या गोटापट्टीचा वापर करून आपण बाहीला खाली पट्टी लावणार आहोत. गोटापट्टीची रुंदी आपण मोजून घेतली. 3 इंचाची रुंदी आहे, तर आपण त्याच्या खाली अस्तरची एक पट्टी लावणार आहोत. ती पट्टी सुद्धा आपल्याला 3 इंचाची घ्यायची आहे. खालच्या साईडने गोटापट्टी फोल्ड केलेली असल्यामुळे आपण अस्तरची पट्टी डायरेक्ट फोल्ड करून त्याच्यावर आपण गोटापट्टी लावून घेणार आहोत. एकसारखं जास्तीचं कापड आहे ते कट करून घेऊ. त्याच पद्धतीने आपण ही दुसरी पण पट्टी तयार करून घेतली. आता दोघी पट्ट्या आपल्या एकसारख्या लेव्हलमध्ये तयार करून घेतल्या, चेक करून घेतल्या. आता आपण ही पट्टी बाहीच्या खालच्या पट्टीला जोडून घेऊ, खालच्या साईडला जोडून घेऊ. जास्तीच्या कापडाच्या दोघी साईडने 2-2 चुन्या मारून घेतल्या. कमी जास्त मापाप्रमाणे आपण चुन्या कमी जास्त करू शकतो. आता खालच्या साईडने अस्तरची पट्टी ठेवून आपण ते उलटवून वरच्या साईडने दुमड पट्टी देऊन आपण ती पट्टी जोडून घेतली. त्याच पद्धतीने आपण दुसरी पट्टी पण जोडत आहोत. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही आस्तीन तयार झाल्या आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर पट्टी आपली दिसत आहे.
आता साईड फिटिंग करून घेऊ. मेजरमेंट प्रमाणे फिटिंग करून घेऊ. मेन फिटिंग नंतर अजून एक्स्ट्राच्या 2 शिलाया मारून घेऊ. कमी जास्त झालं तर त्यांना त्या हे करतात. बघा किती सुंदर अशी गोल आकारामध्ये गोपीबाही आपली शिवून तयार झालेली आहे. सुंदर असा डीप नेक गोल गळ्याचं ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आपलं फक्त अर्ध्या तासात रेडी झालेलं आहे. बघा किती फिनिशिंगमध्ये दिसतं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि